नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 107. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःला व्यक्ती मानता म्हणून तुम्हाला इतर सर्व लोक हे व्यक्ती आहेत असेच वाटते. तुम्ही स्वतःला व्यक्ती मानता म्हणूनच तुम्हाला इतर सर्व लोक ह्या व्यक्तीच आहेत असे वाटता. तुम्ही स्वतःला देह मानता म्हणून सारे तुम्हाला देहच वाटतात. वस्तुतः व्यक्ती म्हणून काहीही नाही. वस्तुतः व्यक्ती म्हणून काहीच नाही. आहे फक्त केवळ स्मृतीच्या आणि सवयीच्या गिचड-मिचड वाकड्या तिकड्या अशा रेषा. मात्र स्वरूप ज्ञान होताच व्यक्ती संपते आणि जे काही उरते ते असते फक्त व्यक्त किंवा प्रकट, आणि जे जसे आहे तसेच ते असते. तुमचे शरीर किंवा मन यापासून वस्तुतः तुम्हाला काहीच मिळवायचे नाही. तुमचे शरीर किंवा मन यापासून तुम्हाला काहीच मिळवायचे नाही. तसेही सर्वोच्च दृष्टिकोनातून जगाला काहीही कारण नाही. जगाचा काहीही उद्देश नाही. एकदा तुम्ही स्वतःसाठी काळात व अवकाशात म्हणजे टाइम अँड स्पेस मध्ये जग निर्माण केले की मग तुम्हाला कार्यकारण भाव वगैरे वगैरे गोष्टींच्या उचापती करून ते कार्यकारण भाव असले नसले तरी ते शोधावे लागतात. त्याशिवाय तुमचे मग समाधानच होत नाही. तुम्हीच प्रश्न उपस्थित करता आणि उत्तरे पण तुम्हीच शोधता. निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, तुम्ही दागिन्याचा व्यवहार करता आणि मी मात्र सोन्याचा व्यवहार करतो. तुम्ही दागिन्याचा व्यवहार करता आणि मी मात्र सोन्याचा व्यवहार करतो. एकदा दागिना वितळला की परत तो दुसरा करता येतो. तेव्हा त्याच्यात काहीच कारण कार्य संबंध असा नसतो. तिथे असते फक्त आणि फक्त सामान्य घटक म्हणून फक्त सोने. सोने स्वतःहून कशाचेच कारण असू शकत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ईश्वराशिवाय आपण इथे बोलू शकत नाही. हे ठीक आहे, पण सर्व त्याचेच कार्य आहे. हे ठीक आहे, पण मला काय त्याचे? हा ईश्वर मला देणार काय आणि माझ्याकडून घेणार काय? जे काही माझे आहे ते तर सुरुवातीपासून माझेच आहे. मीच शुद्ध असणेपणाने प्रथमपासूनच आहो. ते ईश्वर नसताना सुद्धा माझेच होते. माझे असणेपणाविषयी शुद्ध ज्ञान हा तर माझी स्वतःची हक्काची अशी जागा आहे. ती मला कोणी दिली नाही आणि कुणी ती माझ्यापासून हिसकूनही घेणार नाही. सर्वांना वाटते की ईश्वर हा मदत करतो. ठीक आहे, पण तुम्हाला मदत करण्यासाठी ईश्वराला तुमचे अस्तित्व तर कळले पाहिजे ना. पण तुम्हाला मदत करण्यासाठी या ईश्वराला तुमचे अस्तित्व तर कळले पाहिजे ना. पण सध्या तुम्ही व तुमचे जग ह्या केवळ स्वप्नावस्थाच आहे. स्वप्नात तुम्ही दुःख पण भोगता, ते कोणालाही कळत पण नाही. मग कोणी तुम्हाला त्या बाबतीत मदत कशी काय करू शकेल? ईश्वराने सांगितले आहे काय की मी जग ही माझी निर्मिती आहे म्हणून, आणि तुमची सगळी जबाबदारी मी घेतली आहे. तुम्हीच या जगात जगता याची दुसऱ्या कोणाला माहिती तरी आहे का? जो तुमच्या जगाच्या बाहेर असा असलेला कोणी येऊन तुम्हाला काही सांगतो थोडीच. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, असं समजा की
तुमच्या जगाच्या पिंजऱ्यात एखादा साधू सत्पुरुष आला व तुम्हाला म्हणाला, निसर्गदत्त महाराज असं म्हणतात की समजा तुमच्या जगाच्या पिंजऱ्यात एखादा साधू सत्पुरुष आला आणि तुम्हाला म्हणाला, तुला तुझे जग दुःखद वगैरे वाटते, ते केवळ आणि केवळ तुझ्या गैरसमजुतीवरच आधारित आहे. तुला तुझे जग दुःखद वगैरे वाटते, ते केवळ तुझ्याच गैरसमजुतीवर आधारित आहे. तू या पिंजऱ्यात ज्या दाराने घुसला किंवा ज्या दाराने आला, त्याच दारातून आता या पिंजऱ्यातून तुला बाहेर पडावे लागेल. इकडे तिकडे दुसरीकडून तुला बाहेर पडताच येणार नाही. इकडून तिकडून दुसरीकडून कितीही शोध घेतला तरी आता तुला दरवाजा व्यतिरिक्त कुठूनच बाहेर पडता येणार नाही. एक कथा आहे, त्याला आपण झेन कथा म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. एक झेन मास्टर आपल्या शिष्यांना गुरुचे महत्व सांगत होता. सगळ्या तऱ्हेचे शाब्दिक वर्णन झाले, तरी झेन मास्टरला कुणाला काही समजले की नाही याची शंका येतच राहिली. कारण त्यांचे चेहरे, त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती की त्यांना काही समजले नाही. मग झेन मास्टरनी विचार केला, आता यांना समजून सांगावे तरी कसे. आता ज्या खोलीत ते सर्व बसले होते त्या खोलीला एकच खिडकी होती आणि त्यातून केव्हाच एक लहान पक्षी येऊन सारखा सर्वांच्या डोक्यावरून घिरट्या मारत होता. त्याला आता बाहेर पडायचे होते, त्या लहान पक्षाला बाहेर पडायचे होते, त्यासाठीच तो केव्हाचा धडपडत होता. आणि इतक्या लोकांना तिथे पाहून तो अजूनच फार घाबरला आणि त्याला कुठेच रस्ता सापडत नव्हता. तो सारखा घिरट्या मारत होता. झेन मास्टरच्या लक्षात आले की तो पक्षी खोलीत घाबरल्यासारखा कुठे बाहेर पडण्याचा एखादा मार्ग सापडतो को काय या चिंतेने सारखा फिरत आहे, घिरट्या मारत आहे, पण त्याला काही मार्ग सापडेना. आणि झेन मास्टरच्या हे लक्षात आले की हा लहान पक्षी चक्रा मारता मारता उघड्या खिडकी समोरून सुद्धा अनेकदा गेला, पण त्याला घाबरल्यामुळे आणि चक्रा मारून मारून थकल्यामुळे नेमके आपल्याला इथूनच बाहेर पडता येते हे सुचत नव्हते आणि तो परत चक्कर मारून मारून परत परेशान होत होता. तो नेमका खिडकीपाशी यायचा, पण त्याला ती उघडी खिडकी दिसत नव्हती. परत तो तसाच झपाट्याने पुढे निघून जायचा. अशा प्रकारे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या असे त्याचे चक्कर मारणे चालूच राहिले. ही गोष्ट झेन मास्टरच्या लक्षात आली आणि ते आपल्या शिष्यांना म्हणाले, शिष्य हो, मी तुम्हाला आतापर्यंत गुरुचे महत्व, त्याचे मार्गदर्शन, त्यांचा उपदेश हा किती किती महत्वाचा आहे वगैरे वगैरे सांगितले. अर्थात ते सर्व शाब्दिक स्वरूपातच सांगितले. पण आता मी तुम्हाला गुरु नेमके काय करतात हे सांगणार आहे, किंबहुना त्याचे प्रात्यक्षिकच करून दाखवणार आहे. सर्व शिष्यांची उत्सुकता ताणल्या गेली. झेन मास्तर म्हणाले, पहा, लक्षपूर्वक पहा. आता ऐकायचे काही काम नाही, आता फक्त पहा. सर्वजण सावधानतेने पाहू लागले. लहान पक्षी आपला बिचारा घिरट्या मारतच होता. जसं झेन मास्टरनी पाहिलं की पक्षी उघड्या खिडकीच्या जवळ आला आहे, तितक्यात त्यांनी एक जोरात टाळी वाजवली. त्याचा आवाज इतका खोलीत घुमला की त्या आवाजाने लहान पक्षी प्रचंड घाबरला. त्याला काही सुचले नाही, तो गडबडला, त्याचा वेग कमी झाला आणि त्या नेमक्या गडबडीत तो त्या नेमक्या उघड्या खिडकीतून कसा बाहेर पडला हे त्यालाच समजले नाही. असो तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात,
तुम्ही पिंजऱ्यात ज्या वाटेने शिरला त्याच वाटेने पण बाहेर पडा. हे तुम्हाला आम्ही फार कळकळीने सांगत आहोत. तुम्ही कोण आहात याचा तुम्हाला विसर पडला, त्यामुळे तुम्ही आत शिरला आहात. तुम्ही कोण आहात याचा तुम्हाला विसर पडला, त्यामुळे तुम्ही आत शिरला आहात. आता तुम्ही जसे आहात तसे आता तुम्ही जसे आहात तसे म्हणजे आपण आपल्या शुद्ध असणेपणानेच आहोत असे स्वतःला जाणा. म्हणजे जो स्वस्वरूपाचा विसर पडला होता त्याचाच आता आठव होईल. म्हणजे ज्या खिडकीतून तुम्ही आले तो होता विसर, आणि आता त्याच खिडकीतून तुम्ही बाहेर जाणार तो आहे आठव. व म्हणूनच जिथून पिंजऱ्यात येऊन तुम्ही अडकले तिथूनच आता बाहेर पडून तुम्ही मुक्त व्हाल. याला संदर्भ आहे आय एम दॅट या पुस्तकातील प्रकरण नंबर 15. बरे असो. तर असा ज्ञानी शुद्ध असणेपणाच्या प्रकाशाने न्हावून निघाला की त्याच्या लक्षात येते की तोच उगम आहे, तो स्वतःच त्याच्या हुकुमाला प्रकट करतो. म्हणून तो अव्यक्त पण आहे आणि व्यक्त पण आहे. तो अस्तित्वही आहे आणि शुद्ध असणेपणा पण आहे. आणि व्यक्ती स्वतःहून अस्तित्वात असते असे म्हणता येत नाही, कारण ती जाणली गेली की ती नसतेच. म्हणजेच काय, जाणली गेली तरच ती असते, अन्यथा ती नसते. ती असते केवळ स्मृतीची गोळाबेरीज किंवा वाकड्या तिकड्या स्मृतीच्या रेषा. कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस इज कॉन्शियसनेस असे जे कृष्णमूर्ती याच अर्थाने म्हणतात. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे जाणले जाते ते स्मृती आणि सवय यावर आधारलेल्या व्यक्तीचा किंवा इगोचा आकार घेते. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे जाणले जाते ते स्मृती आणि सवय यावर आधारलेल्या व्यक्तीचा किंवा इगोचा असा आकार घेते. म्हणजेच काय, व्यक्ती किंवा इगो किंवा व्यक्तित्व म्हणजेच इगोसेंट्रिक ऍक्टिव्हिटी म्हणजे व्यक्ताची मनाच्या पडद्यावरील केवळ छाया किंवा प्रक्षेपण होय. म्हणजेच काय, व्यक्ताची मनाच्या पडद्यावरील केवळ छाया किंवा प्रक्षेपण होय. अव्यक्त हाच जणू सूर्य, तो जाणीवे सहित पण नाही व जाणीवे रहित पण नाही. तो जाणीवे सहित पण नाही आणि जाणीवे रहित पण नाही. जाणीव नेणू हे वर्णन इथे लागू पडत नाही. तो जाणीव नेणू व्यक्त अव्यक्त सर्वांनाच आपल्यामध्ये समावेश करून त्या पलीकडे असणारे जीवन होय. तो जाणीव नेणू व्यक्त अव्यक्त सर्वांना आपल्यामध्ये समावेश करून त्या पलीकडे असणारे जीवन होय. हे सध्या आपण फक्त ऐकून ठेवू, हे महत्वाचं आहे. हे सध्या आपण नुसतं ऐकून ठेवू, पुढे ते आपल्याला निश्चित कामात पडेल अशी श्री निसर्गदत्त महाराजांनी मागील काही निरूपणात आपल्याला तशी खात्री दिलेलीच आहे. आणि दुसरे असे की आत्ताच्या आत्ता आजच सर्व मला समजले पाहिजे असा आपण का अट्टहास करावा, आणि आत्ताच्या आत्ता आजच मला सर्व समजले पाहिजे असा अट्टहास आपण का करावा. आपण सध्या नुसते ऐकून ठेवायला काय हरकत आहे. तर आपण हे नुसते ऐकून ठेवू, नाहीतर ही केवळ बुवाबाजी ठरेल असे श्री निसर्गदत्त महाराज अन्यत्र म्हणतात. ते तर म्हणतात की दगड देखील चेतन आणि सजीव असतात. हे सुद्धा आपण फक्त ऐकून ठेवू शकतो. आपण म्हणतो ज्याची आपल्याला कल्पनाच करता येत नाही
त्याचे अस्तित्व नाकारण्याकडे हा सगळ्यांचा कल असतो. निसर्गदत्त महाराज म्हणतात की ज्याची आपल्याला कल्पनाच करता येत नाही त्याचे अस्तित्व नाकारण्याकडे सगळ्यांचा कल असतो असे सगळे लोक म्हणतात. यावर श्री निसर्गदत्त महाराज मोठे छान उत्तर देतात. अहो तुम्ही ज्याची कल्पना करता त्याचे अस्तित्व नाकारले तर तुम्ही अधिक सुज्ञ अधिक समजदार ठराल. तुम्ही ज्याची कल्पना करता त्याचे अस्तित्व जर तुम्ही नाकारले तर तुम्ही अधिक सुज्ञ आणि अधिक समजदार ठराल. कल्पित सदैव हे कल्पितच राहते, कल्पित सदैव हे खोटेच असते. पुढच्या काही वाक्यात श्री निसर्गदत्त महाराज किती प्रतिभावान होते आणि किती द्रष्टा होते याची ओळख पटेल. मग सर्वच काल्पनिक खोटे असते काय? मग सर्वच काल्पनिक खोटे असते काय? या प्रश्न उत्तर देताना ते म्हणतात, तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात प्रश्न काय आहे? मग सर्वच काल्पनिक खोटे असते काय? तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात स्मृतीवर आधारलेली कल्पना खोटी असते. स्मृतीवर आधारलेली कल्पना खोटी असते. भविष्यकाळ संपूर्णपणे खोटा नसतो. भविष्यकाळ संपूर्णपणे खोटा नसतो. मग त्यावर असा प्रश्न उपस्थित होतो की मग भविष्याचा कोणता भाग खरा आणि कोणता भाग खोटा असतो? मग भविष्यातील कोणता भाग खरा आणि कोणता भाग खोटा असतो? कारण आपण म्हटलंय भविष्यकाळ संपूर्णपणे खोटा नसतो, म्हणजे काही भाग खरा काही भाग खोटा. तर याला श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे बघा, अनपेक्षित आणि ज्याच्याबद्दल काहीच भाकीत करता येत नाही तो भाग खरा असतो. अनपेक्षित आणि ज्याच्याबद्दल काहीच भाकीत करता येत नाही तो भाग खरा असतो. आता या सगळ्या निरूपणालाच म्हणतात सत्संग किंवा श्रवणानंद किंवा चिंतन म्हणून जे काही आहे ते हेच आहे. नमस्कार.